नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपल्याला बनवायचं आहे नूडल्स। इथं मी गॅस चालू करून कढई ठेवून घेतलेली आहे। 1 तांब्याभर पाणी टाकून घेतलेलं आहे। 1 पळीभर तेल टाकून घेतलेले आहे आणि 1.5 स्पून इथं मीठ टाकून घेतलेले आहे। पाण्याला उकळू द्यायचं आहे। उकळल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकून घ्यायचे आहेत। नूडल्स टाकून घेतलेले आहेत। आता या नूडलला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये मी हे नूडल्स टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे नूडल आलटी-पलटी करत राहायचं आहे। आता आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। आता ही कढई तिकडच्या साईडला ठेवून देऊ गॅस चालू करून। आता या गॅसवरती तवा ठेवून पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे। जिरं टाकून घ्यायचं आहे 1/2 स्पून। हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। आलटी-पलटी करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। बघा, 1 वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आलटी-पलटी करत राहायचं आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता लसूण टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार। इथं मी लसूण टाकून घेतलेला आहे। परत आलटी-पलटी करून घ्यायचं आहे। चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। खास करून मिरच्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे भाजून झालेलं आहे। आता नूडल काढून घेऊ। नूडल पण शिजून झालेले आहेत इथं। तोपर्यंत ठेचायचं सारण थंड होऊन जाईल व्यवस्थित। नूडल आता गाळणीमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने हे नूडल मी गाळणीमध्ये काढून घेतलेले आहे। मिक्सरच्या जारमध्ये हे साहित्य हिरव्या मिरच्या वगैरे आपण जे भाजलेले आहे ठेच्यासाठी ते काढून घ्यायचं आहे आणि आता बारीक करून घ्यायचं आहे। इथे 1.5 स्पून मी मीठ टाकून घेतले ठेच्यामध्ये, बारीक करून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने ठेचा तयार करून घेतलेला आहे। इथं गॅस चालू करून कढई ठेवून घ्यायची आहे। तेल टाकून घ्यायचं आहे। इथं लसूण टाकलेला 1 स्पून चिरलेला मी। आलटी-पलटी करत राहायचं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला जो ठेचा बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। बघा, इथं अशा पद्धतीने हा ठेचा टाकून घेतलेला आहे। आलटी-पलटी करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकून घ्यायचे आहेत। आज आपण बनवतोय ठेचा नूडल। बघा, अशा पद्धतीने हे नूडल छान शिजलेले आहेत, मस्त मोकळे आहेत। सर्व नूडल आता टाकून घ्यायचे आहेत कढईमध्ये आणि आता आलटी-पलटी करत राहायचं आहे। याच्यामध्ये आता मीठ टाकायची अजिबात गरज नाही आहे, कारण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि नूडल्स शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, म्हणून इथं आता मीठ टाकायची गरज नाही आहे। आता याच्यामध्ये थोडे सॉस टाकून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये मी आता सोया सॉस टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने हे नूडल आलटी-पलटी करत राहायचं आहे। इथं मी 1/2 स्पून सोया सॉस टाकलेला आहे आणि ग्रीन सॉस टाकलेला आहे। आलटी-पलटी करून घ्यायचं आहे परत। इथं नूडल तयार झालेले आहेत। बघा, अशा पद्धतीने खूप छान नूडल आलेले आहेत। मस्तपैकी झटकीपट लवकर बनवली गेलेली रेसिपी आहे। लहान मुलांसाठी खूप छान आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा, तुम्हाला पण नक्की जमेल। खूप छान रेसिपी आहे, खूप छान लागते।
अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. लाईक नक्की करा. खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे ही. एका डिशमध्ये हे नूडल आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मी अशा पद्धतीने हे नूडल एका डिशमध्ये आता काढून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने डिशमध्ये मी नूडल काढून घेतलेले आहेत. इथं बघा किती छान आलेले आहेत. मस्त, खूप छान रेसिपी आहे. भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. महाराष्ट्रीयन पद्धतीने तुम्ही नूडल बनवून बघा, खूप छान लागतात. मस्त, अगदी सोपी रेसिपी आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी मी बनवलेली आहे. 10 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. खूप छान रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा करून बघा, मुलांना नक्की आवडेल.